राजकारणच असेल. हे राजकारणासारखंच वाटतंय. राजकारण असतं, त्याशिवाय कुठल्या गोष्टी होतच नाहीत आपल्याकडे. कधी कधी असं वाटतं की हे एक पॉलिटिकल प्रॉपगंडा असू शकतो एका पॉलिटिकल पार्टीचा. माझ्या नातवांनी काय शिकावं आणि काय शिकू नये त्याचा बाप ठरवेल. हे ठरवायचा अधिकार कुठल्या राजकारण्याला नाही. तर ही मुलं आहेत ना, ह्यांना आपण राजकारण आणि समाजकारणापासून दोन्हीपासून लांब ठेवूया. छत्रपती महाराजांच्या काळापासून ती हिंदी भाषा महाराष्ट्रात वापरली गेली, पण असं कुठे काही आढळलं नव्हतं. आता हे चाललंय निव्वळ राजकारणाचा एक मुद्दा काहीतरी त्यांच्याकडे कोणाकडे नसेल म्हणून त्यांनी मुद्दाम तो मुद्दा काढलेला आहे आणि स्वतःच्या पोळ्या बसतात. नको राजकारण, नको समाजकारण, त्यांच्यापर्यंत काहीच येऊ नको. आताच ह्या दोन भावांना कुठून प्रेमाचे उमाळे फुटतायत आणि अचानक त्यांना एकत्र यायचं आहे जस्ट फॉर हे कंटेंट, हे मला कळत नाही. दोन्ही पक्ष त्याचा फायदा उठवू शकत असतील, त्याच्याबद्दल काही सांगता येणार नाही. पण येस, पॉलिटिक्स तर आपल्याकडे प्रत्येक बाबतीत होतं. हे भाषाशक्तीचं पहिलं हे मागच्या सरकारने आणलं, आताच्या वेळेला ते पास झालं. खरं सांगायचं ना, आता गव्हर्नमेंटचे अनेक GR असेल, मी म्हणणार ह्यांनी केलं, हे म्हणणार ह्यांनी केलं, खरं काय आहे ते सामान्य माणसाला कळत नाही. सगळ्यांना सगळी भाषा शिकावी आणि कोणाला एक नॅरो पर्स्पेक्टिव्ह नाही ठेवायला पाहिजे की नाही मी तर नाहीच शिकणार. सगळ्यांना शिकायला पाहिजे.